हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या KP फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आजचा आपला टॉपिक आहे ह्युमन बॉडी सिस्टीम. त्याआधी जर पेजवरती कोणी नवीन असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. सो आजचा टॉपिक आहे ह्युमन बॉडी सिस्टीम. यामध्ये आपण याच्या बॉडीच्या 12 सिस्टीम्स आहेत तर त्या इन शॉर्टली डिस्कस करणार आहोत. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये 1 बाय 1 आपण प्रत्येक सिस्टीम ब्रीफली बघणार आहोत. सो फर्स्ट आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम, देन सर्क्युलेटरी सिस्टीम, then lymphatic system, integumentary system, skeletal system, respiratory system, muscular system, endocrine system, urinary system, nerve system, cardiovascular system and reproductive system. First आहे digestive system. डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीमचा मेन फंक्शन आहे ब्रेकडाऊन ऑफ फूड. आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम जे आहे इट इज मेड अप ऑफ GI ट्रॅक. त्यामुळे यालाच डायजेस्टिव्ह ट्रॅक असंही म्हणतात. डायजेस्टिव्ह ट्रॅक यामध्ये ऑर्गन्स इन्क्लुडेड असणार स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, स्टमक, रेक्टम, इसोफेगस, गॅलब्लॅडर अँड लिव्हर, पॅनक्रियाज. हे झालं डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीमचं मेन फंक्शन्स आहे ब्रेकडाऊन ऑफ फूड. इट इज मेड अप ऑफ GI ट्रॅक अँड ऑल्सो नोन ॲज डायजेस्टिव्ह ट्रॅक. ऑर्गन्स आहेत स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, स्टमक, रेक्टम, इसोफेगस, गॅलब्लॅडर, लिव्हर अँड पॅनक्रियाज. सेकंड आहे सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये इन्क्लुडेड असणार ब्लड. आणि प्रिव्हियसली आपण ब्लडची डेफिनेशन्स, क्लासिफिकेशन्स आणि कंपोजिशन्स डिस्कस केलं होतं. सो ब्लडचा मेन फंक्शन्स काय तर ट्रान्सपोर्ट ऑक्सिजन, हार्मोन्स अँड न्यूट्रिशन्स. यामध्ये ऑर्गन्स इन्क्लुडेड असणार, एक तर आहे कंपोजिशन्समधला ब्लड, सेकंड वन असणार ब्लड वेसल्स अँड हार्ट. सिंपल आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम यामध्ये आपण ब्लडचा स्टडी करणार. ब्लडचं मेन फंक्शन्स आहे ट्रान्सपोर्ट ऑक्सिजन, हार्मोन्स अँड न्यूट्रिशन्स. आणि ऑर्गन्स इन्क्लुडेड असणार ब्लड वेसल्स, हार्ट अँड ब्लड. थर्ड वन आहे लिम्फॅटिक सिस्टीम. लिम्फॅटिक सिस्टीम जी आहे इट इज द पार्ट ऑफ इम्युनो सिस्टीम, इम्युन सिस्टीम. आणि याचं मेन फंक्शन्स आहे मेंटेन हेल्दी फ्लूइड लेवल इन बॉडी. मेंटेन हेल्दी फ्लूइड लेवल इन बॉडी. लिम्फॅटिक सिस्टीम इट इज द पार्ट ऑफ इम्युनो सिस्टीम अँड मेन फंक्शन्स आहे मेंटेन हेल्दी फ्लूइड लेवल इन बॉडी. नेक्स्ट आहे फोर्थ इंटिग्युमेटरी सिस्टीम. इंटिग्युमेटरी सिस्टीममध्ये स्किनचा स्टडी होणार. म्हणजे इंटिग्युमेटरी सिस्टीम म्हणजेच काय तर स्किन काय तर इट इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑन बॉडी. सेकंड आहे इट इज द आउटर सरफेस. आपली जी होल बॉडी आहे, होल बॉडी ही कशाने कव्हर केलेली आहे तर स्किनने. इंटिग्युमेटरी सिस्टीम म्हणजेच स्किन काय आहे तर लार्जेस्ट ऑर्गन ऑन बॉडी किंवा इंटिग्युमेटरी म्हणजेच लार्जेस्ट ऑर्गन ऑन बॉडी. आउटर सरफेस ऑफ बॉडी. मेन फंक्शन्स काय आहे तर रेग्युलेट टेम्परेचर किंवा मेंटेन बॉडी टेम्परेचर आणि प्रोव्हाइड प्रोटेक्शन अगेन्स्ट हार्मफुल सबस्टन्सेस.
हार्मफुल सबस्टन्सेस. इंटिग्युमेटरी सिस्टीम्स म्हणजे स्किन आणि मेन फंक्शन्स काय आहेत तर रेग्युलेट ऑर मेंटेन बॉडी टेम्परेचर. नेक्स्ट आहे स्केलेटल सिस्टीम. स्केलेटल सिस्टीम्समध्ये बॉडीमध्ये टोटल 206 अडल्टमध्ये जे बोन्स प्रेझेंट आहेत तर ह्या प्रत्येक बोनचा 1 बाय 1 स्टडी केला जाणार स्केलेटल सिस्टीम्समध्ये. आणि स्केलेटल सिस्टीमचं मेन फंक्शन्स आहे टू प्रोव्हाइड बॉडी शेप अँड सपोर्ट. प्रोव्हाइड बॉडी शेप अँड सपोर्ट. स्केलेटल सिस्टीम म्हणजे यामध्ये जे टोटल अडल्टमध्ये 206 बोन्स आहेत याचा ब्रीफली स्टडी केला जाणार. आणि स्केलेटल सिस्टीमचं मेन फंक्शन्स आहे टू प्रोव्हाइड बॉडी शेप अँड सपोर्ट. देन आहे रेस्पायरेटरी सिस्टीम. रेस्पायरेटरी सिस्टीमचं मेन फंक्शन्स आहे टेकिंग ऑक्सिजन, बॉडीमध्ये ऑक्सिजन इनहेल करणं. आणि यामध्ये ऑर्गन्स इन्क्लुडेड आहेत अप्पर रेस्पायरेटरी ट्रॅक, लोअर रेस्पायरेटरी ट्रॅक, नोज, माउथ, लंग्स अँड थ्रोट. सिंपल आहे रेस्पायरेटरी सिस्टीमचं मेन फंक्शनच काय तर टेकिंग ऑक्सिजन ऑर इनहेल ऑक्सिजन. ऑर्गन्स आहेत अप्पर रेस्पायरेटरी ट्रॅक, लोअर रेस्पायरेटरी ट्रॅक, नोज, माउथ, लंग्स अँड थ्रोट. नेक्स्ट आहे मस्क्युलर सिस्टीम. मस्क्युलर सिस्टीममध्ये बॉडीमध्ये जे टोटल 650 मसल्स आहेत या मसल्सचा ब्रीफली स्टडी केला जातो. आणि मस्क्युलर सिस्टीमचं मेन फंक्शन्स काय आहे टू प्रोव्हाइड बॉडी सपोर्ट, अँड मेंटेन बॉडी बॅलन्स ॲज वेल ॲज जी मुवमेंट आहे बॉडीची तर त्याला सुद्धा मेंटेन करणं हे मस्क्युलर सिस्टीमचा रोल आहे. त्याचे 3 टाईप्स आहेत मस्क्युलर सिस्टीमचे. फर्स्ट आहे स्केलेटल, सेकंड वन आहे कार्डियाक अँड थर्ड वन स्मूथ मसल. सिंपल आहे मस्क्युलर सिस्टीम यामध्ये जे 650 मसल्स आहेत याचा स्टडी केला जातो. मस्क्युलर सिस्टीमचं मेन फंक्शन्स आहे प्रोव्हाइड बॉडी सपोर्ट अँड मेंटेन बॉडी बॅलन्स. 3 टाईप आहेत. एक आहे स्केलेटल सिस्टीम, सेकंड वन आहे कार्डियाक सिस्टीम आणि थर्ड वन स्मूथ मसल सिस्टीम. देन आहे एंडोक्राइन सिस्टीम. यामध्ये स्टडी ऑफ हार्मोन्स अँड ग्लँड्स. हार्मोन्स आणि ग्लँडचा स्टडी केला जातो. एंडोक्राइन सिस्टीम सिंपल आहे. एंडोक्राइन सिस्टीममध्ये स्टडी ऑफ हार्मोन्स अँड ग्लँडमध्ये लाईक एंडोक्राइन ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, या ज्या ग्लँड्स आहेत त्याचं लोकेशन्स, फंक्शन्स हे सगळं स्टडी केलं जाणार एंडोक्राइन सिस्टीममध्ये. देन आहे युरिनरी सिस्टीम. याचा मेन ऑर्गन आहे किडनी. आणि किडनीचं फंक्शनच काय तर फिल्ट्रेशन्स ऑफ ब्लड अँड रिमूव्ह वेस्टेज अँड टॉक्झिन्स. हे झालं युरिनरी सिस्टीम. नेक्स्ट आहे नर्व्ह सिस्टीममध्ये CNS, ANS आणि PNS, सेंट्रल नर्व्ह सिस्टीम, ॲटोनॉमस नर्व्ह सिस्टीम, पेरिफेरल नर्व्ह सिस्टीम. आता ऑटोनॉमस नर्व्ह सिस्टीम आणि PNS हे इन्क्लुडेड आहे. लाईक यामध्ये व्हॉलंटरी मूवमेंट आणि इनव्हॉलंटरी मूवमेंट ज्या आहेत बॉडीचा याचा स्टडी केला जाणार नर्व्ह सिस्टीममध्ये. देन आहे कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम अँड सर्क्युलेटरी सिस्टीम हे क्वाइटली सिमिलर आहेत कारण यामध्ये सुद्धा तेच ऑर्गन इन्क्लुडेड आहेत. सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये ब्लड जो आहे हा मेन
ऑर्गन आहे आणि कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीममध्ये सुद्धा तेच आहे. तर ब्लडचा रोलच काय, ट्रान्सपोर्ट ऑक्सिजन, हार्मोन्स अँड न्यूट्रिशन. आणि ऑर्गन्स इन्क्लुडेड असणार कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीममध्ये ब्लड व्हेसल्स, हार्ट अँड ब्लड. सो सर्क्युलेटरी सिस्टीम आणि कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम जे आहे तर ते क्वाइटली सिमिलर आहे. देन लास्ट वन आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे ही एक बायोलॉजिकल सिस्टीम आहे. यामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम याचा ब्रीफली स्टडी करायचा आहे. ॲज वेल ॲज रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं मेन फंक्शन काय आहे तर प्रोड्यूस ऑफस्प्रिंग अँड मेंटेन स्पेसिस. सो वन बाय वन आपण या सिस्टीम ज्या आहेत 12 सिस्टीम याचे फंक्शन्स आणि ऑर्गन्स बघितले आहेत. नेक्स्ट पार्टमध्ये आपण ब्रीफली स्टडी करणार आहोत डायजेस्टिव्ह सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम ह्या ज्या 12 सिस्टीम्स आहेत याचा. जर यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि पेजवरती नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.